बुलढाण्याचे प्रतापराव जाधव यांची अखेर मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिपदी निवड झालेली आहे आणि आज ते संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मंत्री म्हणून शपथ घेत आहेत। शपथविधीसाठी आपण पाहतोय की प्रतापराव जाधव यांचं कुटुंबीय जे आहे दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। खरं तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये धाकधूक असते की नाही कुटुंबातला सदस्य मंत्रिमंडळामध्ये पोहोचणार की नाही, मात्र अखेर हे सगळे कुटुंबीय दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सुरुवातीला त्यांची पत्नी राजश्रीताई जाधव आपल्याबरोबर आहे, आपण त्यांना विचारणार आहोत। मला सांगा की आतापर्यंत तुम्ही त्यांची राजकीय कारकीर्द कशी पाहिलेली आहे, आता ते आज मंत्री झालेले आहेत, कसं वाटतंय? मंत्री झाले आम्हाला खूप आनंद वाटते। आज आमच्या याच्यात खूप आनंदाचा दिवस आहे। हां, 95 पासून 15 वर्ष सतत आमदार होते, नंतर आता चौथी तरंगमाई खासदार झालेले आहेत। परत आता मंत्रिपदाची वर्णी लागली तर आम्हाला खूप खूप आनंद झाला। घरी काय बोलायचे का तुम्हाला, नाही मी आता ह्यावेळेस मंत्री होईन मग काय होणारच आहे आपण मंत्री, असं आम्हाला खूप हे होतं। बरं, म्हणजे त्यांनी शिवसेनेसाठी केलेलं काम त्यांचा उपयोग आला, खूप कामं केले, खूप संघर्ष केला। शिवसेनेचा हा पक्ष फक्त आमच्या विदर्भातच, म्हणजे नावच फक्त प्रतापराव जाधव म्हणून शिवसेना होता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यांचे चिरंजीव सुद्धा आपल्या बरोबर आहेत। ऋषीदादा, काय सांगाल, आज वडिलांची केंद्रीय मंत्रिपदी निवड होती? काहीच नाही, खूप असा अतिशय आनंद होतोय। जसं त्यांनी प्रतिक्रिया दिली की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे। सगळ्या खासदारांची मिळून मागणी होती की सन्माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यावी आणि हा कारभार त्यांनी सांभाळावा, पण जी चूक याच्या आधी झाली ती चूक पुन्हा करणार नाही आणि आपली ही शिवसेना ही तळागाळातल्या सामान्य शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला आपलीशी वाटली पाहिजे। त्यामुळंच त्यांनी एका ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्याला, एका ग्रामीण भागातून निवडून आलेल्या शिवसैनिकाला, खासदाराला त्यांनी आज ही मंत्रिपदाची संधी दिलेली आहे। आपण शिवसेनेचे जेवढे उमेदवार निवडून आलेत त्याचं आपण बघितलं तर शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या मेरिट बेसिसवर त्यांनी घेतलेलं, इथं कुठल्याही प्रकारची लॉबिंग चालत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं इतर त्यांनी दबाव न पाहता मेरिटवरती त्यांना मंत्रिपद मिळालं, 100% मेरिटवरती मिळालेले। कुटुंबातले इतर काही सदस्य आहेत, त्यांची मुलगीसुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेली आहे। ताई, काय सांगाल, आज वडील केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेत आहेत, एका लेकीसाठी कसा क्षण असतो? माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे। बाबा परत आता मंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत। हे याआधी आमदार म्हणून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, आता खासदार म्हणून केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। आमच्या सर्व कुटुंबियांसाठी, आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला आज मंत्री होण्याचा आनंद झालेला आहे। आज भाऊ मंत्री म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक एक कार्यकर्ता मंत्री, असं सगळ्यांच्या भावना आहेत। काय वाटतं, एक सून म्हणून आता तुम्ही त्यांच्या घरातल्या सून आहात आणि आज ते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतात? खूप आनंद होतो की पहिल्यांदाच मी पाहत आहेत घरात आल्यापासून मंत्रिपदाचं, आणि खूप आनंदाचं क्षण आहे माझ्यासाठी। आता काय सांगणार आहात, आज संध्याकाळी आल्यावरती काय बनवणार आहेत त्यांच्यासाठी, काय आवडतं त्यांना? बेसन पोळी खूप आवडते, त्याच्यामुळं मग त्यांचं आवडतं बेसन पोळीच आहे। हां, पाहुण्यांनाही काय सांगितलं की नाही तुम्ही फोन करून माहेरकडच्या? हो, सांगितलं, सगळ्यांना सांगितलं। हो, आज आमच्या जाधव परिवारासाठी खूप हा आनंदाचा क्षण आहे। खूप खडतर प्रवास म्हणजे हे केलं, मेहनत केली, त्याचं चित झालं। गजानन महाराजांची खूप हे आमच्यावर श्रद्धा आहे आमची, त्यांचेच आशीर्वाद म्हटलं तर चालेल। आपण पाहतोय की सगळे कुटुंबातले सदस्य आनंदित आहेत, सांगतात की जाधव परिवारासाठी आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांनी आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये संघर्ष केला आणि त्यांच्या संघर्षाचं फळ त्यांना मिळालंय आणि आज प्रतापराव जाधव मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेत आहेत। कॅमेरा पर्सन विनोद कुमार, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।